शिवजयंती आहे. ज्या मावळ्यांच्या बळावर शिवप्रभूंनी स्वराज्य उभा केलं ते मावळे नेमके असतील तरी कसे, असा प्रश्न मला कायम पडायचा. पण नारायणगावच्या बाबूभाई पाटेंना बघितलं आणि मग लक्षात आलं शिवप्रभूंच्या सोबत असेच मावळे असणार ज्यांच्या बळावर हे स्वराज्य उभा राहिलं. आपल्या कर्तृत्वानी नेतृत्वानं गावाला आणि या मातीतल्या उद्याच्या पिढ्यांना आकार देण्याचं काम ज्यांच्या कर्तृत्वात झालं ते बाबूभाई पाटे, त्यांचं राज्य प्रतिष्ठान, त्यांचे सर्व सहकारी आणि उपस्थित आपण सर्व. खरं तर आमच्या राष्ट्राध्यक्षांना विचारलं की तुम्ही अमेरिकेसारख्या बलाढ्य सत्तेला नमवलं, तुमच्या या यशाचं कारण काय? आणि व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष हु ची मिन असं म्हणाले, आम्ही अमेरिकेला नमवू शकलो याचं कारण आमच्याकडं एक महामंत्र आहे आणि त्या महामंत्राचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री परवा दिल्लीला आल्या होत्या. दिल्लीत आल्यावर त्यांनी विचारलं इथं रायगड कुठं आहे? आणि दिल्लीतले लोक चकित झाली. का? मला रायगडला जायचं आहे. का? तिथं शिवप्रभूंची पावलं उमटली असतील, मला त्या मातीला माझ्या मस्तकाला लावायचं आहे. व्हिएतनामच्या परराष्ट्र मंत्री सांगताय छत्रसाल बुंदेला महाराजांकडे आला. महाराज आपली नोकरी करावी म्हणतो आणि महाराज म्हणाले छत्रसालजी आपण आल्यावर आमची ताकद जरूर वाढाल, पण नोकरी कसली करता? जे आम्ही महाराष्ट्रात केलं ते तुम्ही बुंदेलखंडात जाऊन करा. आणि छत्रसाल बुंदेला महाराजांकडनं प्रेरणा घेऊन गेला आणि त्यांनी बुंदेलखंड स्वतंत्र केला. आसामचा राजा ओहम मोगलांच्या बलाढ्य सल्तनतीचा पराभव करतो आणि आसामचा राजा ओहम सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाच्या बळावर मी मोगलांचा पराभव करू शकलो. बंगालमध्ये वंगभंग चळवळ सुरू होते आणि वंगभंग चळवळीला गती यावी, प्रेरणा मिळावी म्हणून रवींद्रनाथ टागोर कविता लिहितात जयोस्तो शिवराय. आणि बंगालच्या वंगभंग चळवळीमध्ये शिवछत्रपतींचा जागर केला जातो आणि चळवळ यशस्वी होते. बंगालमधले कृष्णधन घोष, त्यांचा मुलगा अरविंद, त्यांना असं वाटायचं की माझ्या मुलाला भारतीय संस्कृती नकोच, त्यांनी पाश्चात्य संस्कृतीचा अंगीकार करावा. त्याला लहानपणापासून त्यांनी पाश्चात्य देशात ठेवलं. ते अरविंद तरुण झाले, भारतामध्ये आले, स्वातंत्र्य लढ्यात उतरले आणि नंतर त्या आध्यात्मिक मार्गाकडे वळाले. या कृष्णधन घोषांचे अरविंद म्हणजेच पुढे योगी अरविंद म्हणून ते प्रसिद्ध झाले. या योगी अरविंदांनी बाजीप्रभूंच्या पावनखिंडीतल्या लढाईवर कविता लिहिली आणि त्या कवितेचं वर्णन करताना योगी अरविंद लिहितात ही लढाई फक्त महाराजांना वाचवण्याची, ही लढाई फक्त स्वराज्य रक्षणाची नव्हती, तर ती भारतीय संस्कृतीच्या रक्षणाची लढाई होती. तामिळनाडूमध्ये जातीविरोधी चळवळ गतिमान होते आणि या जातीविरोधी चळवळीला प्रेरणा मिळावी यासाठी तिथं छत्रपती शिवाजी महाराजांवर नाटक बसवलं जातं. या नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतात अभिनेते गणेशन, म्हणजे आताच्या अभिनेत्री रेखाचे वडील अभिनेते गणेशन. हे गणेशन छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका इतकी अप्रतिम करतात की या नाटकानंतर गणेशन यांना कायम शिवाजी गणेशन असंच म्हटलं जातं. ज्यांनी ज्यांनी शिवरायांचा अभ्यास केला, ज्यांनी ज्यांनी शिवरायांशी नातं जोडलं ते स्वतः शिवराय यांच्यासारखे कृती करत जणू शिवाजी गणेशन सारखे झाले. हे विलक्षण सामर्थ्य शिवछत्रपतींच्या विचारात आहे. महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणा करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांना नायक म्हणून उभा करावे वाटले ते छत्रपती शिवाजी महाराज. या देशाला स्वातंत्र्य मिळावं यासाठी, स्वातंत्र्य चळवळीसाठी आदर्श म्हणून लोकमान्य टिळकांनी उभा केले ते छत्रपती शिवाजी महाराज. गेली 350 वर्ष झाली छत्रपती शिवाजी महाराज इथल्या प्रत्येकाला प्रेरणा
येत आहेत हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं. 350 वर्षाचा हा पथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने भारावून गेलेला. याच महाराजांनी या मातीमध्ये स्वराज्य आणि स्वायत्त सार्वभौम राज्य उभा केलं. रायगडावर राज्याभिषेक झाला. शतकानुशतकातून पहिला या मातीत घडलेला हा राज्याभिषेक. 750 वर्षाचं पारतंत्र्य हटलं आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचं तेज प्रकटलं ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने. खर तर असंख्यांच्या त्यागाने, असंख्यांच्या पराक्रमाने, असंख्यांच्या समर्पणाने, असंख्यांच्या बलिदानाने हे देखणं स्वप्न या मातीमध्ये शिवप्रभूने अवतरलं. राज्याभिषेकाच्या अगोदर महाराज रायगडावरून निघाले. ते प्रतापगडावर आले. महानमंगल आई तुळजा भवानीचं त्यांनी दर्शन घेतलं आणि आई तुळजा भवानीला सोन्याचं छत्र अर्पण करून महाराजांनी आई तुळजा भवानी समोर महाराष्ट्र धर्मरक्षणाची शपथ घेतली आणि महाराज पुन्हा रायगडाकडे निघाले. तुळजा भवानी समोर महाराजांनी आई तुळजा भवानी समोर महाराष्ट्र धर्माची शपथ घेतली. महाराष्ट्र धर्म, अन्याय अत्याचाराच्या विरोधात धावून जाणं हा महाराजांचा महाराष्ट्र धर्म. राष्ट्र रक्षणाची जबाबदारी स्वतःच्या शिरावर पेलणं हा इथला महाराष्ट्र धर्म. 18 पगड जातींना सोबत घेऊन संघटित सामूहिक शक्तीचा प्रयोग करणं हा इथला महाराष्ट्र धर्म. महाराजांनी तो महाराष्ट्र धर्म इथं निर्माण केला. खरं तर इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं, पण इंग्रजांनी इथं राज्य करताना इथं मोगलांचं राज्य आधीपासून होतं, पण इंग्रज असे म्हणाले नाहीत आम्ही मोगलांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज असे म्हणाले नाहीत आम्ही गुजरात्यांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज असे म्हणाले नाहीत आम्ही तामिळी लोकांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज असेही म्हणाले नाहीत आम्ही कानडी लोकांकडनं हिंदुस्थान जिंकून घेतला. इंग्रज लिहितात आम्ही मराठ्यांकडून हिंदुस्थान जिंकून घेतला. हिंदुस्थानचं रक्षण करायची जबाबदारी मराठ्यावर, महाराष्ट्रावर होती. छत्रपतींचा हा महाराष्ट्र धर्म होता. मराठे पानिपतावर लढले. का पानिपतावर? का 1 लाख बंगडी फुटली. अब्दाली या देशावर आक्रमण करायला आला होता. हिंदुस्थानवर त्याला राज्य करायचं होतं आणि शिवप्रभूंनी सांगितलेलं पुन्हा या मातीवर परक्याचं आक्रमण नको. मराठे पानिपतावर त्यासाठी भिडले. अब्दालीला धडा शिकवला. मराठ्यांचा पानिपतावर पराभव नाही झाला. अब्दाली तिथून जो गेला, अब्दाली नंतर या हिंदुस्थानात दुसरा कुठलाही परका आक्रमक पुन्हा आला नाही. हे पानिपताच्या युद्धाचं सगळ्यात मोठं यश आहे, सगळ्यात मोठं. मराठ्यांनी अटके पार झेंडे लावले. हे अटक कुठे आहे माहितीये? या देशामध्ये आक्रमक 2 खिंडीत आले. पहिली खिंड आहे बोलनची आणि दुसरी खिंड आहे खैबर खिंड. बोलन मधनं फार लोक आले नाहीत, पण खैबर खिंडी मधनं आले. हे अटक कुठे आहे माहिती आहे? खैबर खिंडीतनं आत आला की सिंधू नदीच्या काठावरचं पहिलं ठाणं म्हणजे अटक. मराठ्यांनी अटकच जिंकलं. अटकेवर भगवा फडकवला आणि तिथून मराठ्यांनी इकडे विचारलं पलीकडे जाऊ का? काबूल कंदहार वर सुद्धा भगवा फडकवून येतो. हे महाराजांनी सांगितलेल्या महाराष्ट्र धर्माचं सूत्र होत. इथं पुन्हा कुणी येता नाही. अबे करे नावा एक फ्रेंच प्रवासी चौलच्या कार्यालयात महाराजांच्या आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणार नव्हतं. तो चौलच्या करण्यात आला, पण परवाना घेता घेता त्यांनी महाराजांच्या चौलच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्याला एक प्रश्न विचारला. तुमच्या महाराजांचं स्वप्न काय? तुमच्या महाराजांचं ध्येय काय? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा. हे आमच्या राजांचं ध्येय. काय ध्येय? अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. का मराठी अटकेपर्यंत गेले? पुन्हा या हिंदुस्थानवर कुणी आक्रमक येता कामा नये, येताच कामा नये. खर तर रुमन बाजूला टाकून आपल्या पोलादी हाताने दिल्लीच्या तख्ताला धडका मारणारा हा महाराष्ट्र आहे. अब्दालीच्या पोरांच्या नंगे ठेचून उत्तरे थैमान घालणारा हा महाराष्ट्र आहे. मृत्यूच्या कराल दाढेतही
बचेंगे तो और भी लढेंगे म्हणत इतिहासावर स्वतःची मुद्रा उमटवणारा हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र घडवला तो शिवप्रभूंनी, तोच हा महाराष्ट्र धर्म आहे. महाराज त्या महाराष्ट्र धर्माची शपथ घेऊन प्रतापगडावरनं निघाले, रायगडावर आले. इथंच महाराजांचा राज्याभिषेक होणार होता. मोरोपंतांनी सांगितलं राज्याभिषेकासाठी, राजधानीसाठी मोठा पवित्र गड, कैलासा इतकाच पवित्र हा रायगड. या रायगडावर आतापर्यंत कुणाचेही कधीही रक्त सांडले नाही. अत्यंत पवित्र राजधानीसाठी हीच जागा करावी. आणि याच रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू झाली. रायगडाचे 18 कारखाने कामाला लागले. रायगड आनंदानं न्हावून गेला होता. बघता बघता माणसाने फुलून गेला होता. 750 वर्षाचा पारतंत्र्याचा अंधार संपणार होता आणि रायगडाच्या माथ्यावर स्वातंत्र्याचा सूर्य प्रकटणार होता. इथंच राजे छत्रपती होणार होते. रायगडावर माणसांची कोण गर्दी झाली. देशोदेशीचे प्रतिनिधी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. इंग्रज प्रतिनिधी हेनरी ऑक्झेंडेन, फ्रेंच, पोर्तुगीज, गोवेकर, भागानगरचे प्रतिनिधी, विजापूरच्या आदिलशाहीचे, निजामशाहीचे प्रतिनिधी महाराजांच्या राज्याभिषेकाला उपस्थित होते. आणि महाराजांच्या सोबत्यांची तर कोण धांदल उडालेली. मोरोपंत, प्रल्हादपंत, बाळाचावची, हंबीरराव मोहिते, आनंदराव, हिराजी फर्जन, मदारी मेहतर, नागोजी जेदे, किती नावं घ्यावीत. ही सगळी माणसं महाराजांच्या राज्याभिषेकाच्या गडबडीत धांदलीत गुंतून गेली होती. रायगड नुसता गडबडला होता. मोठा क्षण, केवढा मोठा क्षण. खर तर राज्याभिषेकाच्या पूर्वीचे धार्मिक संस्कार सुरू झाले. महाराजांचा मुंजीचा विधी उरकला. पट्टराणी सोयराबाईंना महाराणी पदाचा अभिषेक करता यावा यासाठी सोयराबाईंबरोबर त्यांचा समंत्रक विवाह लावण्यात आला. इतर सगळ्या राण्यांबरोबर महाराजांचे विवाह झाले आणि उगवली एकादशी. 4 जून महाराजांची सुवर्ण तुला झाली. चांदी, तांबे, जस्त, कतील, मीठ, जायफळ, जायपत्री, फळ, मसाले, खाद्यपदार्थ या सगळ्यांनी महाराजांची तुला करण्यात आली. हे सगळे पदार्थ दानधर्म म्हणून वाटण्यात आले. मासाहेब जिजाऊ हे सगळं भारावल्या डोळ्यांनी पाहत होत्या. हा राजांचा राज्याभिषेक हे मासाहेब जिजाऊंचं आणि शहाजी राजांचं स्वप्न त्याच प्रत्यक्षात येत होतं. आणि हे सारं पाहताना मासाहेबांना आठवले ते 12 वर्षाचे शुभाराजे. मोठा विलक्षण धाडसी निर्णय घेतला होता मासाहेबांनी. स्वतःचा संसार बाजूला सारला आणि शहाजीराजे मासाहेब जिजाऊंनी स्वराज्याचा प्रपंच उभा करायचं ठरलं. थोरले पुत्र संभाजीराजे शहाजी राजांबरोबर बेंगलोरात राहतील आणि धाकटे पुत्र शुभाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्यात येतील. संभाजीराजे कर्नाटकात राज्य विस्तार करतील तर धाकटे शुभाराजे महाराष्ट्रात राज्य उभा करतील. 12 वर्षाचे शुभाराजे मासाहेब जिजाऊंच्या सोबत पुण्याकडे यायला निघाले. यावेळी एका 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्यानं काय द्यावं. आमचा मुलगा जर कुठे निघाला तर आम्ही काय देतो. डबा वेळेवर खा. आणखीच काळजी असेल तर आई सांगते नीट जा नीट ये. फारच काळजी असेल तर म्हणते बसमध्ये बसताना मधल्या सीटवर बस. बाळ म्हणतं का नाही, पुढनं कुणी ठोकलं तरी तू सुरक्षित, मागणं कुणी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तू जगला पाहिजे. मग 12 वर्षाच्या पुत्राला एका पित्याने यावेळी काय दिलं. शहाजीराजांनी स्वतः संस्कृत मधून तयार केलेली मुद्रा आपल्या या 12 वर्षाच्या पुत्राच्या हाती दिली. काय होतं मुद्रेत. प्रतिपच्च चंद्र लेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता आपल्या पुत्राला काय सांगतोय. प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे तुमचं राज्य वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल. कोण खात्री आहे, कोण विश्वास आहे. शहाजीराजे असं नाही म्हणाले जमेल का, कराल का, होईल का. सवालच नाही, जमणारच. आपल्या पोरांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचं कौतुक करायची संधी शोधा, म्हणजे पोरं इतिहास घडवतील. शहाजीराजांनी दिलेला हा सगळ्यात मोठा मंत्र आहे, सगळ्यात मोठा. आणखी काय दिलं शहाजीराजांनी. एक छोटं मंत्रिमंडळ दिलं आणि सांगितलं उद्या तुम्हाला तुमचं स्वतःचं मंत्रिमंडळ उभा करायचं आहे.
एका पित्यानं दाखवलेली ही वाट होती, एका पित्यानं दिलेलं हे ध्येय होतं. 6 जून 1674 या पुत्रानं राजांनी दिलेली मुद्राच स्वराज्याची राजमुद्रा म्हणून स्वीकारली आणि लहानपणी 12व्या वर्षी दिलेलं छोटं मंत्रिमंडळ 6 जून 1674 या राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांनी त्याचं रूपांतर अष्टप्रधान मंडळात केलं. हे अष्टप्रधान मंडळ, अष्टप्रधान मंडळाचे 2 भाग पडतात, एक लष्करी प्रशासन आणि दुसरा मुलकी प्रशासन. देश रक्षणासाठी लष्कर महत्वाचं. मग महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात लष्करातली किती माणसं आहेत? फक्त 1 आणि बाकीचे 7 मुलकी प्रशासनातले सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेशन मधले आहे. म्हणजे राज्य कुणासाठी आहे? रयतेसाठी आहे. अष्टप्रधान मंडळ कुणासाठी काम करेल? रयतेसाठीच काम करेल, लोक कल्याणाचं काम करेल. खर तर आजचा महाराष्ट्र कृषी प्रधान दिसतोय, त्याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज. हा महाराष्ट्र सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्याने वेढलेला. शेती करायला जमीन इथं होती कुठं? महाराजांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांना सांगितलं, पडीक जमिनी लागवडीखाली आणा. त्यांना प्रोत्साहन दिलं, जमिनी दिल्या, बी बियाणं दिली, खतं दिली, बैल जोड्या दिल्या, करा शेती करा. हा सह्याद्री आपल्या उरातून सोन्यासारखं पीक निर्माण करू शकला. स्वराज्याची अर्थव्यवस्था या शेतकऱ्यांच्या शेतीच्या बळावर सामर्थ्यशाली झाली. आज महाराष्ट्र कृषी क्षेत्रामध्ये अव्वल आहे. याचं कारण फक्त शिवाजी महाराजांनी राबवलेली त्यावेळीची धोरणं. महाराजांनी त्यांच्या काळात महाराष्ट्रातल्या जमिनींची 3 वेळा मोजणी केली. 5 हात लांब 5 तसू 14 मुठींची लांब काठी हे जमीन मोजणीचं परिमाण महाराजांनी शोधून काढलं. या परिमाणाच्या बळावर महाराष्ट्रातल्या जमिनींची महाराजांच्या हयातीत 3 वेळा मोजणी झाली. आता आमच्या नावावर जे 7 दिसत आहेत त्या 7 उद्गाते राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते, तुमच्या माझ्या नावावर 7 सुद्धा दिसले नसते. महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं. पुण्याजवळच्या खेड शिवापूरच्या आंबिलोड्यावरचं धरण जाऊन बघून या. 32 धरणं बांधली महाराजांनी. जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची. पाणी अडवा पाणी जिरवा ही योजना ही महाराजांची. आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची अडवा त्याची जिरवा हा एक कलमी उद्योग चालू केला. तो भाग वेगळा. पण आजही आमच्याकडे दुष्काळ पडतो आणि सरकार सकाटी पिट्ट शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे. 1972च्या दुष्काळात महाराष्ट्रातल्या सगळ्या विहिरी कोरड्या पडल्या होत्या, पण 11,000 फूट उंची वसलेल्या रायगडाच्या गंगासागर तळ्यात मात्र तुडुंब पाणी होतं. 72च्या दुष्काळात रायगडावरून पाणी खाली आणलं. ती शिवाजी महाराजांची शिवकालीन पाणी योजना. जा कुठल्याही गडावर कुठलाही विद्युत जनित्र दिसणार नाही, मोटार दिसणार नाही, इंजिन दिसणार नाही, पण विहिरीतलं पाणी सगळ्या गडावर कसं फिरवलंय हे एकदा कधीतरी जाऊन बघून या. हे 350 वर्षापूर्वी महाराजांनी केलं. 350 वर्षापूर्वी. खर तर तत्कालीन काळात शेतकऱ्यांवर 40 प्रकारचे कर होते. महाराजांनी सगळे बंद केले. खत सरकारमधनं मिळायची, बी बियाणं सरकारमधनं दिलं जायचं, बैल जोड्या सरकारमधनं दिल्या जायच्या. शेतकऱ्यांनी फक्त कष्ट करायचे. आलेल्या उत्पन्नाचे 5 भाग व्हायचे. 5 भागापैकी 3 भाग शेतकऱ्याला आणि 2 भाग सरकारला, असा सरळ हिशोब असायचा. दुष्काळ पडला सारा माफ होता. अडचण आली कर्ज दिलं जात होतं. शेतकऱ्यांचे कर्ज मुक्ती करणारे पहिले राजे म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घ्यावं लागेल. महाराजांनी सक्त आज्ञा दिल्या, गावोगावी जा, दौरे काढा, शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घ्या, कोणास बिबे नसेल द्या, खत नसतील द्या, बैला जोडी नसेल द्या, जैसे होईल तैसे शेतकरी सुखी होईल ऐसे पहा. अहो तत्कालीन काळात आसमानी प्रचंड कोसळलेली, सुलतानी तर होतीच. दुष्काळ इतका भयानक पडलेला की जगण्यासाठी माणसाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि भुके पोटी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. पण अशा भयान दुष्काळातही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आत्महत्याच केली नाही. हे शिवशाहीचं सगळ्यात मोठं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नव्हे मातीसाठी इथल्या माणसांना मरायला शिकवलं. हे महाराजांचं सगळ्यात आणि सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. खरं तर हे अपूर्व असं विलक्षण कार्य महाराजांनी निर्माण केलं. काय होतं महाराजांकडे? संपत्ती होती, सैन्य होतं, सामर्थ्य होतं नाही. शून्यातनं विश्व उभा करणारे राजे असं महाराजांचं मी वर्णन करतो. हाताशी काही नसताना महाराजांनी राज्य उभा केलं. अहो बघा ना,
1645 साली महाराजांनी राजगड घेतला. बेवसाव होता. आता घेतला तर बांधायला हवा, बांधायचे तर पैसे हवेत आणि महाराजांकडे ते नव्हते. मग महाराज असं म्हटले का, नाही, घेतला तर बांधला पाहिजे, बांधायचा तर फंड्स पाहिजेत, आहेत कुठं आपल्याकडं, मग कशाला घ्या, बघू पैसे आल्यावर. नाही, महाराज असं नाही म्हटले, बघू पैसे आल्यावर. महाराज म्हणले सुरुवात तर करू, घेऊन तर टाकू, पुढचा पुढं. आणि 1645 ला महाराजांनी राजगड घेतला. 1646 ला महाराजांनी तोरणा जिंकला. आणि तोरण्याचं काम चालू असताना महाराजांना तोरण्यावर सोन्याच्या मोहरांनी भरलेले 7 हंडे सापडले. या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असतेच. एका मावळच्या क्षणी एका डोंगराच्या पायथ्याला एक सद्ग्रस्त उभा होता. मी तिथूनच निघालो होतो. त्याला विचारलं, का थांबलाय? तो म्हणला, नाही, डोंगरावर जायचं आहे. म्हटलं, जा ना मग. नाही, अंधार आहे ना. मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला, म्हटलं आता जा. आणि मी निघून आलो. दुसऱ्या दिवशी पहाटे मी त्या डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. तो सद्ग्रस्त तिथंच. मी म्हणलं, अरे वा, जाऊन आला वाटतं. तो म्हणला, नाही, गेलोच नाही. म्हणलं, का? अंधार आहे ना. हो म्हणलं, मग कंदील दिला होता ना. हो दिला होता ना, पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतो, मला किती लांब जायचं आहे. अरे भल्या माणसा, तू चालायला सुरुवात तर कर, उजेड आपोआप तुझ्या पावलाबरोबर येत राहील. जो पहिलं पाऊल उचलतो तोच पोचतो. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे, सगळ्यात महत्वाची. पूर्व वेस बाबूभाईंनी सुरू केली, पूर्णत्वाला गेली. आज पश्चिम वेसेची पायाभरणी झाली आणि पाहता पाहता तीही पूर्णत्वाला जाईल. तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते. 1670 साली मोगल आणि मराठा संघर्ष प्रचंड वाढला, अफाट वाढला. मोगलांचं सैन्य 5 लाख आणि महाराजांचं 20,000. पण महाराज असं म्हटले का, त्यांचे 5 लाख, आपले 20,000, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. महाराज म्हणले, पुढचं पुढं, 20 तर 20 आहेत तेवढे घेऊन लढूया. महाराजांनी सुरुवात केली. आणि त्याच वेळी 1670 ला महाराजांनी प्रबळगड जिंकला. आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळगडावर निघाले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावर न जाताना अचानक महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणारं टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले, पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना सांगू लागले, हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला अडवू पाहते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. इथे काहीतरी आहे, 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 खना, खना. माणसं कामाला लागली. त्या बोरीच्या झाडाजवळ खणाला सुरुवात झाली. 5-6 फूट गेले, दगडी भिंत लागली, उकरा, उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं. आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी सैन्य उभारलं आणि मोगलांवरचा संघर्ष तीव्र केला. महाराज सांगतायत, तुम्ही सुरुवात करा, सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा असते, सगळी. त्या सुरुवातीच हे देखणं रूप होतं, प्रत्यक्षात आलेलं. हा रायगडावर होणारा महाराजांचा राज्याभिषेक. मासाहेब जिजाऊ भरल्या डोळ्यांनी हे सगळं पाहत होत्या. छोट्या मंत्रिमंडळाचं अष्टप्रधान मंडळात रूपांतर झालं होतं. पण 12 वर्षाच्या शुभाराजांना शहाजीराजांनी आणखीन एक गोष्ट दिली. काय दिली? भगवा ध्वज दिला. आणि शहाजीराजांनी सांगितलं, राजे, उभा राहणाऱ्या तुमच्या स्वराज्याचा हा भगवा दौलत ध्वज बनवू द्या. पण ध्यानी घ्या शुभाराजे, हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी. कारण हा भगवा साधा नाही. हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा आहे. हा भगवा भगवान श्री कृष्णांचा आहे. हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा आहे. हा भगवा हर हर महादेव म्हणत रणांगणावर कोसळणाऱ्या धारकऱ्यांचा आहे. हा भगवा शौर्याचा, भगवा पराक्रमाचा, भगवा अभिमानाचा, भगवा स्वाभिमानाचा, भगवा त्यागाचा, भगवा समर्पणाचा. राजे, हा भगवा भगवा फडकत राहू द्या. 12व्या वर्षी शहाजी राजांनी दिलेला तोच भगवा राज्याभिषेकाच्या दिवशी महाराजांनी स्वराज्याचा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला. मासाहेबांना हे सार सार आठवत होत, सार आठवत होत. उगवली द्वादश, 5 जून, रायगड गुड्यांनी सजला.
तोरणं लावली गेली, फुलांनी रायगड बहरला, सगळे आतुरले होते. आता काही क्षणात राजांचा राज्याभिषेक होणार. सूर्योदयाला 2 घटिका कमी असताना राजांच्या राज्यारोहणाचा मुहूर्त होता. सायंकाळच्या वेळेला मंडपात उभारलेले एका आसंदीवर राजे आरोहण करते झाले. पाठोपाठ पट्टर आणि सोयराबाई, युवराज संभाजीराजे स्थानापन्न झाले. अष्टप्रधानाने आपापल्या जागा घेतल्या. मोरोपंत तुपाचा कलश घेऊन पूर्वेला उभा राहिले, तर हंबीरराव मोहिते सरसेनापती दुग्ध कलश घेऊन दक्षिणला उभा राहिले. बघता बघता अष्टप्रधानांनी जागा घेतल्या. पंडितांचा मंत्रघोष चालू झाला. गागा भट्ट सप्त सिंधूंच्या अभिषेकासाठी सज्ज झाले आणि बघता बघता सप्त नद्यांचा अभिषेक महाराजांवर होऊ लागला. मंत्रोच्चार गडद झाले, मंत्रघोष दुमदुमू लागला. गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी, कृष्णा या नद्यांचा महाराजांना अभिषेक झाला. मग समुद्र स्नान झालं आणि त्यानंतर सुहासिनींनी महाराजांना ओवाळलं. महाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले, अलंकार घातले, शस्त्रास्त्रांची पूजा केली आणि धनुष्यबाण, तलवार, कट्यार धारण करून महाराजांनी आई भवानीला वंदन केलं. गुणीजनांना, ज्ञानी जनांना वंदन केलं. मासाहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेतले आणि राजे शिवराय राज सदरेकडे निघाले. राज सदरेच्या प्रवेशद्वारावर 2 बलाढ्य हत्ती, सुवर्ण अलंकार घातलेले आणि 2 पांढरे शुभ्र अश्व, 4 पातशा पालत्या घालून त्यावर नूतन सृष्टी उभारणाऱ्या शिवरायांच्या स्वागताला उभा होते. राजे प्रवेशद्वारातून आत गेले. त्या मंडपामध्ये एक लांब लचक सुंदर सुबक चौथरा, त्या चौथऱ्यावर आणखी एक चौथरा आणि त्या चौथऱ्यावर अष्टस्तंभी मेघडंबरी मंडप आणि या मेघडंबरीतच होत 32 मणी सुवर्ण सिंहासन. हो हो, ते हेच सिंहासन मराठी अस्मिता बनणार, ते हेच सिंहासन मराठी स्वाभिमान बनणार. राजे त्या 32 मणी सुवर्ण सिंहासनाकडे निघाले. रामजी दत्तो या सुवर्ण करणात तयार केलेलं हे सुवर्ण सिंहासन, हे सुवर्ण सिंहासन तयार होत असताना राजांनी मोरोपंतांना विचारलं, मोरोपंत, एवढा मोठा राज्याभिषेक, हा राज्याभिषेकाचा खर्च स्वराज्याच्या कोषागाराला पेलेल? आणि मोरोपंत म्हणाले, महाराज, असे आणखी 10 राज्याभिषेक होतील, इतके धन कोषागारात आहे. 1646 साली स्वराज्याचा महसूल होता 36,000 रुपये आणि 6 जून 1674 स्वराज्याचा महसूल झाला होता 3,500 कोटी रुपये. शून्यापासून सुरुवात केलेलं स्वराज्य आज अफाट सामर्थ्यशाली झालं होतं. हे सुवर्ण सिंहासन बनवताना राजे मासाहेबांना म्हणाले होते, मासाहेब, सिंहासनच तयार करायचं झालं तर एवढं मोठं सिंहासन तयार करा की आमच्या सगळ्या मावळ्यांना त्याच्यावर बसता आलं पाहिजे. एक शिवराय छत्रपती नाहीत होणार मासाहेब, या मातीत उगवलेला प्रत्येक जण छत्रपती असेल. हा राज्याभिषेक एकल्या शिवरायांचा नव्हता, हा राज्याभिषेक या मातीत उगवलेल्या तमाम मावळ्यांचा, हा राज्याभिषेक महाराष्ट्राचा, हा राज्याभिषेक राष्ट्राचा, इथल्या कणाकणाचा, क्षणाक्षणांचा होता. शतकानुशतकातनं घडणारी ही घटना होती. राजे त्या राजसिंहासनाकडे निघाले. सगळ्यांचे डोळे महाराजांकडे. आता काही क्षणातच राज्यारोहण होईल. महाराज तख्तासीन होतील. महाराजांनी त्या राजसिंहासनाच्या पहिल्या पायरीवर पाऊल ठेवलं आणि महाराजांना आठवले, ते बाजी पासलकर, बाजी, तुम्ही स्वराज्याची पायाभरणी केली, आज तुम्ही असायला हवे होता बाजी. तोच आठवले कान्होजी जयदेव नाईक देशमुख, सह्याद्री सारखे महाराजांच्या पाठीशी उभा राहिलेले कान्होजी जयदेव नाईक देशमुख. तो अफजल खान 40,000 फौज घेऊन आला आणि येता येता त्यांनी सगळ्या सरदारांना खलिदे पाठवले, सोबत येऊन मिळा, नाहीतर घरादारावरनं वतनावरनं गाढवाचा नांगेर फिरवेन. सारण पलित खलिते गेले. एक गद्दार झाला, खंडोजी खोपडा अफजल खानाला जाऊन मिळाला आणि असाच एक खलिता कान्होजी जयदेव नाईक देशमुखांना आला. कान्होजी जयदेव तो खलिता घेऊन महाराजांकडे आले. राज, खानाचा खलिता आलाय, काय म्हणतो? जी येऊन आमासनी सामील व्हा म्हणतो. मग काका, आपण निर्णय घ्यावा. तसे कान्होजी म्हणाले, काय बोलता राज,
कान्होजी काका, तुमच्या वतनाचा प्रश्न आहे, तुमच्या जहागिरीचा, तुमच्या पोराबळांचा प्रश्न आहे. आपण निर्णय घ्यावा. तसे ताडकन उठले कान्होजी. शेजारचं तांब्या भांडं घेतलं, त्या तांब्या भांड्यातलं पाणी आपल्या हातावर सोडलं आणि कडाडले कान्होजी राजा. हे सोडलं पाणी वतनावर, हे सोडलं पाणी जहागिरीवर, हे सोडलं पाणी पोराबळांवर. ह्यो कान्होजी जगल स्वराज्यासाठी आणि मरल स्वराज्यासाठी. राजा, रणमैदानात ज्यावेळी तुम्हाला हाडं दिसतील, ज्या हाडातून स्वराज्य स्वराज्य आणि शिवराय शिवराय ऐकू येईल, ती हाडं या कान्होजी जेधे नाईक देशमुखांची असतील. निष्ठा, निष्ठा काय असते? कान्होजी काका, तुम्ही सांगितलं. या मंगल क्षणी कान्होजी काका तुम्ही असायला हवे होता. राजे पुढच्या पायरीवर आले आणि राजांना आठवला जीवाभावाचा तानाजी आपल्या पोराच्या लग्नाची पत्रिका घेऊन आलेला. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर आहे कोंढाण्यावर आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजीला म्हणाले, ताना, कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. आणि सरदेशी उठले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगेन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले गेले असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाहीत. स्वराज्यासाठी समर्पित होणारी माणसं. राजे सांगत होते, तानाजी, या सिंहासनाची ही पायरी तुमची, तुम्ही असायला हवे होता तानाजी. पण त्याच वेळी तानाजींना आठवलं, महाराज क्षणभर थांबले. मिर्झा राजा जयसिंग स्वराज्यावर चालून आला होता. त्याला माहिती होत उघड्या मैदानात राजांचा पराभव करणं कठीण. त्यांनी ओळखलं, राजांचा जीव गडात नाही, राजांचा जीव किल्ल्यात नाही, राजांचा जीव प्रांता प्रदेशात नाही. शिवाजी राजांचा जीव आहे तो इथल्या रयतेत आहे. आणि त्यांनी रयत छळायला सुरुवात केली. गावाच्या गावं जाळली, खुल्या कत्तल्या रमल्या, आक्रोश किंकाळ्या रोळ्या, रक्ताच्या चिलकण्या मूर्त्यांसाठी प्रतांचा काच यात्रांचा हल्ला कोल्हाळ उडाला. आणि राजे व्याकुळले. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून काय उपयोग? आणि राजे मिर्झांकडे गेले. राजांनी तह पत्करला. पुरंदरासह 23 किल्ले मिर्झाला बहाल केले. 1646 पासून 1665 पर्यंत कमावलेलं सार स्वराज्य महाराजांनी रयतेसाठी मिर्झाला देऊन टाकलं. आणि त्याच वेळी मिर्झा म्हणाले, राजे, आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजे, नाही मिर्झा, आम्ही तुम्हाला महाराणा प्रताप सिंहाचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर. राजे, रयतेची फिकीर असावी म्हणूनच शांत आहोत मिर्झा, म्हणूनच शांत आहोत. पण मनसबदार होणं नामंजूर. यासाठी नाही अट्टास केला की मोगलांची लाचारी पत्करावी आम्ही. यासाठी नाही आमच्या मावळ्यांनी बलिदान दिलं की तुमचे मांडलिक व्हावं आम्ही. यासाठी नाही हा प्रपंच मांडला की तुमच्या पुढे झुकावं आम्ही. नाही मिर्झा, महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही. राजे कडाडले. पण मिर्झानं सारं ओरबाडून घेतलंच होत. राजांनी शंभू राजांना मोगलांचं मनसबदार केलं. पण 1646 पासून उभारलेला सगळा डाव तहापोटी मिर्झा राजाच्या हवाली करावा लागला. उरात सल जाचत होता. रायगडाच्या तटबंदीवरनं मध्यरात्री राजे चिंताग्रस्त फिरत होते. आणि राजांची ही चिंता घोड्यांच्या पागेत काम करणाऱ्या एका शिलेदारनं पाहिली. आणि तो सल त्याच्या काळजाला जाळत गेला. तो पुटपुटला, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू नाही देणार म्या. त्याला राजांचं दुःख पाहावे ना. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी रायगड सोडला आणि बघता बघता तो मिर्झा राजांच्या छावणीकडे झेपावला. बाल्याच्या टोकावर कैद झाला. मिर्झा राजांच्या सामने आणला गेला आणि मिर्झाने विचारलं, कोण? आणि तो म्हणाला, कडतोजी गुजर. कुठून आला? जी शिवाजी राजांकडनं. का? आपली चाकरी करावी म्हणतो. नामुमकिन. राजांची माणसं तुटतील पण फुटतील कुठली? नामुमकिन. तसा कडतोजी म्हणाला, तसं नव्ह जी, पण आता तुमच्या तडाक्यातनं आमचं राज काय वाचणार आहे का? त्यांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं नाही का चांगलं? म्हणून आलोय तुमच्याकडं, घ्या की चाकरीत. मिर्झाला पटलं आणि कडतोजी मिर्झाच्या चाकरीत सामील झाला.
पण कर्तोजीच्या उरात डाव दुसराच शिजत होता. 2 दिवस गेले आणि तिसऱ्या दिवशी कर्तोजीला संधी मिळाली. दस्तुरकुता मिर्झा राजाच्या छावणीला पहारा द्यायची जबाबदारी या कर्तोजीवर सोपवण्यात आली. पहिला प्रहर संपला, पहारे बदलण्यात आले आणि दुसऱ्या प्रहराच्या पहाऱ्याला हा कर्तोजी मिर्झा राजांच्या छावणी बाहेर आला. आजूबाजूचा त्यांनी कानोसा घेतला. सारा शांत, सन्नाटा, स्मशान शांतता. दूरवर कुठेतरी कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज, नाहीतर पारेकऱ्याच्या जागते राहूच्या आरोळी, पण बाकी सारं शांत. कर्तोजीनं अलगेच मिर्झा राजाच्या छावणीचा पडदा सरकवला. आत बघितलं. मिर्झा निर्धास्त निद्रिस्त झाला होता. कर्तोजीने पुन्हा एकदा कानोसा घेतला. मिर्झा राजाच्या छावणीभोवती एक फेरी मारली. सगळं शांत, हालबेल. आणि बघता बघता कर्तोजी परत मिर्झा राजाच्या छावणीच्या पडद्याजवळ आला. अनेक क्षणा तिकडे तिकडे बघत वाऱ्यासारखा हात शिरला, कमरेचा खंजीर काढलं आणि मिर्झा राजाच्या मस्तकातून उभारला. कडाटला, माझ्या राजांच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनगोर झोपू देत नाही आम्ही, आणि खंजीर चालवणार तोच पोलू. त्याचा उजेड खंजीरवर पडला. खंजीर चमकलं. पारेकरी कडाटले, दगा दगा दगा. मिर्झा कडबडून जागा झाला. कर्तोजीचे हात वरच्यावर पकडले गेले. कर्तोजी जेरबंद झाला. थरथरता मिर्झा म्हणाला, या मिर्झावर वार करायची हिम्मत, ही तुझी जिगर. तसा कर्तोजी कडाडला, मिर्झा वाघ आणि मराठे उगा कुणाच्या वाट्याला जात नाहीत, पण कुणी डिवचलं तर फाडल्याशिवाय राहत नाहीत. मिर्झा एक डाव खुला सोड नाही उभा कापला तर कर्तोजी नाव सांगणार नाही. कर्तोजीचा तो द्वेष आणि तो जोश. मिर्झा संतापला. शमशेर लाव हमारे. आजूबाजूच्यांना वाटलं बहुतेक आता कर्तोजीची गर्दन मारलीच जाणार. मिर्झा राजांची ती राजपुती शमशेर आली. कर्तोजी नुसता फुलत होता. माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नाही आम्ही. पण तोच राजपुती शमशेर आली आणि अचानक मिर्झानी पवित्रा बदलला. अचानक मिर्झा म्हणाला, रुक जाओ. कर्तोजी थबकला आणि मिर्झा म्हणाला, जाऊन सांगा तुमच्या राजांना, ज्या राजांकडे तुमच्यासारखी माणसं, त्या राजांचा कुणी पराभव नाही करू शकत. हा मिर्झाही नाही. आणि कर्तोजी तिथून रायगडावर परतले. कर्तोजींचा हा प्रताप राजांना कळाला होता आणि भर दरबारात राजा म्हणाले, कर्तोजी अहो कोण प्रताप गाजवला तुम्ही? आजपासून तुम्ही कर्तोजी नाही, आजपासून तुम्ही प्रतापराव. प्रतापराव, आमचे प्रतापराव गुजर. आणि कर्तोजीला महाराजांनी प्रतापराव ही पदवी दिली. खर तर महाराणा प्रतापसिंहजी हे महाराजांचे आदर्श. जिथं अफजल खान फाडला त्या गडाला महाराजांनी प्रतापसिंहांचंच नाव दिलं, प्रतापगड. रायगडावरच्या बालेकिल्ल्याच्या दिवाणखान्यात कायम महाराणा प्रतापसिंहांची तस्वीर असायची. महाराज त्यांना आदर्श मानायचे. त्या महाराणा प्रतापांची जिगर दाखवलीत तुम्ही कर्तोजी. तुम्ही प्रतापराव. प्रतापराव काय ती जिगर असेल. दुश्मनाच्या छावणीत एकटा घुसायची आणि त्याला पार कापू म्हणायची. ही जिगर महाराणांच्यात होती. जहांगीर नावाचा औरंगजेबाचाच मोगल भामासी एकदा महाराणा प्रतापसिंहांकडे धावत धावत आले. ठाकूरजी गजब झाला, क्या हुआ? जहांगीर येतोय, 1 लाखाची फौज घेऊन येतोय. बरमग अहो बरमग काय आपल्यावर हल्ला करायला येतोय? अरे हो की मग. अहो असं काय करताय ठाकूरजी? 1 लाख येत आहेत. अरे हो की मग. अहो आपले फक्त 15,000 आहेत. बरमग अहो असं काय करता? त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. हो की मग. अहो ठाकूरजी त्यांचे 1 लाख आहेत, आपले फक्त 15,000 आहेत. कसे टिकणार? असं आहे का? मग चला मी येतो तुमच्या बरोबर. मी येतो तुमच्या बरोबर. त्याने काय होईल? 15,000 एक हो. अहो ते 1 लाख आहेत. महाराणा प्रताप म्हणले, तसं नाही, मी 1 लाख आणि तुम्ही 15,000. किती झालो? 1,15,000. अरे ते तर फक्त 1 लाख आहेत. चला, ही स्वतःला 1 लाख समजायची जी जिगर आहे ना, ती जिगर घेऊन गेले होते कर्तोजी. म्हणून महाराजांनी सांगितलं, तुम्ही तो प्रताप गाजवलात, तुम्ही प्रतापराव. राज्याभिषेकाला अवघे 6 महिने बाकी होते आणि त्याच वेळी रायगडासाठी कुठलाही संकट नको, कुणा शत्रूचं विघ्न नको. म्हणून महाराष्ट्र बिनधोक करायची जबाबदारी
महाराजांनी या प्रतापराव गुजरांवर सोपवली. सरसेनापती प्रतापराव गुजरांवर, स्वराज्यासाठी सगळ्यात जास्त लढाया केलेले सरसेनापती, स्वराज्याला सगळ्यात जास्त प्रांत जिंकून देणारे सरसेनापती, महाराजांचा उजवा हात मानले जाणारे सरसेनापती. महाराजांनी विश्वासाने सांगितलं, रायगडावरचा राज्याभिषेक बिनघोर पार पडला पाहिजे. सरसेनापती, महाराष्ट्र सुखरूप करा. आणि प्रतापराव आपली फौज घेऊन महाराष्ट्राच्या सीमा बिनघोर करत निघाले. पण त्याच वेळी सांगली भागात मिरजच्या इथं बेहलोल खान आलाच. प्रतापरावाने त्याच्याशी झुंज घेतली. प्रतापरावांच्या पराक्रमापुढे हा बेहलोल खान गुडघे टेकत शरण आला, भीक मागितली आणि प्रतापरावांनी सलाह करून त्याला सोडून दिला. पुन्हा इकडे यायचं नाही. बेहलोल खानानं मान्य केलं आणि बेहलोल खान गेला. महाराजांना कळालं आणि महाराज संतापले. प्रतापरावांना त्यांनी खरमरीत पत्र लिहिलं, तुम्ही तो सिपाहीगिरी केली, ही सेनापतीगिरी कुठली? काय करण्यास सल्ला केलात? तो बेहलोल म्हणजे सापाची जात फिरून दंश करणारच, काय करणे सोडलात? महाराजांचं हे पत्र प्रतापरावांच्या काळजाला चरेपाडीत केलं. पण काही दिवसातच महाराजांचा अंदाज खरा ठरला. बेहलोल सापाची जात फिरून दंश करणारच. बेहलोल खान पुन्हा स्वराज्यावर चालून आला आणि महाराजांचं पुन्हा पत्र प्रतापरावांना आलं. तो बेहलोल घडोघडी येतो, स्वराज्यात उपद्रव माजवतो, या उपर त्याचे मस्तक छटल्याशिवाय आम्हास तोंड दाखवू नका. आणि महाराजांचे ते बोल प्रतापरावांच्या काळजाला चळीत केले. आम्हास तोंड दाखवू नका. राज्याभिषेकाला अवघे काही दिवस राहिलेत. सरसेना बनून प्रतापरावाने आज रायगडावर असायला हवं आणि राजे सांगतायत आम्हास तोंड दाखवू नका. प्रतापराव आपल्या जळत राहिले. प्रतापरावांची छावणी कोल्हापूर जिल्ह्यात त्या गडिंग्लज तालुक्यातल्या सामनगडाच्या पायथ्याला पडलेली. दिवस थंडीचे, शेकोटी पेटलेली आणि प्रतापराव सोबत्यांसोबत शेकत बसलेले. अचानक एक खेर धावत आला. राव नेसरीच्या खिंडीत बेहलोल खानाची छावणी पडली आहे आणि प्रतापराव पेटले. त्यांची नजर त्या ज्वालेत तीव्र झाली. एक ज्वाला फडकली, ठणकी प्रतापरावांच्या डोळ्यात गेली आणि ताडकन प्रतापराव उठले. कोण येतो? उठला विठोजी, उठला कृष्णाजी, उठला सिद्धोजी, उठला सिद्धी हिलाल. बघता बघता 6 मावळे सज्ज झाले. 7वे प्रतापराव घोड्यावर मान टाकली. बघता बघता टाच मारली गेली आणि 7 घोडी बेफाम दौडत निघाली नेसरीच्या खिंडीकडे. मध्यरात्रीचा तो प्रहर, काळोख शांतपणे साऱ्यांवर पौडलेला. नेसरीच्या अलीकडे घोडी थांबली. फुरफुरणारी घोडी शांत होई तो प्रतापरावांनी चोहोते नजर टाकली. बेहलोल खानाची छावणी शांत निद्रिस्त झालेली, सेना सागर निद्रिस्त. आणि अचानक हरहर महादेवची किलकारी घुमली आणि 7 वीर त्या बेहलोल खानाच्या सेना सागरात घुसले. सपासप कत्तली चालू झाल्या. आक्रोश किंकाळ्या हरवल्या. रक्ताच्या चिरकांना मुर्द्यांचा ढीग आणि कचकश. बेहलोल प्रतापरावांना फक्त बेहलोल हवा होता. शमशेर सपासप फिरत होती. घालून आगवर आग बाजूनी शमशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी. गर्दीत लोपले 7 जीवते मानी. खग 7 जळाले अभिमानी वनव्यात. वेडात मराठे वीर दौडले 7. बघता बघता बेहलोल खानाच्या सावध झालेल्या सैन्याच्या तडाख्यात त्या 7 वीर अडकले. महाशिवरात्रीच्या दिवशी या 7 वीरांनी शिवप्रभूंना, या स्वराज्याला आपल्या जीवनाचं अर्ध्य अर्पण केलं. हे 7 वीर समर्पित झाले. प्रतापराव महाराजांस तोंड दाखवण्यास पुन्हा गेलेच नाही. ती महाशिवरात्र राजांच्या स्मरणात चिरंतन राहिली. दगडावर दिसतील अजून तेतल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजून रंग रक्ताचा. क्षितिजावर उठतो अजून मेघ मातीचा. अद्याप कुणी वीरानी वाऱ्यावर गात. वेडात मराठे वीर दौडले 7. सिंहासनाची पायरी चढताना राजांसमोर सरसेनापती प्रतापराव गुजरांनी त्यांचे 6 वीर, तुम्ही समर्पित झालात म्हणून त्या लोक कल्याणकारी स्वराज्य उभा राहिले. हा स्वर्ण क्षण, हा राज्याभिषेक तुमच्या पराक्रमाने तर पुलकित झाला. तुमचं शौर्य, त्या शौर्यापुढं अवघ स्वराज्य नतमस्तक आहे. महाराज सिंहासनाच्या पायऱ्यावर चढत राहिले.
आणि महाराजांना आठवले पुरंदरवर झुंजणारे मुरारबाजी वज्रगड जिंकला आणि मुरारबाजी थेट दिलेर खानाला संपवण्यासाठी निघाले. मुरारबाजींचं ते शौर्य पराक्रम पाहिलं आणि दिलेर खान म्हणाला वज्रगड आम्ही घेतलाच आहे, पुरंदर सुद्धा घेऊ. मुरारबाजी तुम्ही का फुकाचे मरता, त्यापेक्षा या आमच्याकडं बादशाह जागीर देतील. आणि कडाडले मुरारबाजी माझ्या राजानं मला काही कमी केलंय म्हणून येऊ तुमच्याकडं, मराठे तुटतील फुटतील कुठले हात. मुरारबाजींचे ते बोल महाराजांच्या कानात घुमत राहिले. पण त्याच वेळी महाराजांना आठवला आपल्यासारखा हुबहू दिसणारा शिवा काशीत 6 महिन्यापूर्वी ओळख झालेली. सिद्धीचं वर्ण 65,000चा वेढा टाकलेला, नेताचे पालकर्णी छापा टाकला पण बळ तोकडं पडलं. आणि राजांना वाटलं या आपल्यासारख्या हुबहू दिसणाऱ्या माणसाला बोलवावं. महाराजांनी शिवा काशीदांना बोलावलं. शिवा काशीद म्हणाले बोलावणं धाडलंच जी राजा. आणि राजाने विचारलं शिवा आमचं रूप घेशील? ए शिवा सिद्धीच्या भेटीला जाशील? होय रे शिवा मरायला तयार होशील? शिवा म्हटलं होतो. गेला स्वराज्यासाठी समर्पित झाला. अवघ्या 6 महिन्याची ओळख शिवा स्वराज्यासाठी बलिदान देताच. पण त्याच वेळी पन्हाळ्याच्या पश्चिमेच्या बाजूने त्या वादळे पावसाळी किर्र रात्री महाराज बाजीप्रभूंनी बांदल फौजेबरोबर निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर आले. आणि त्याच वेळी सिद्धीच्या फौजेची चावू लागली. बाजीप्रभू म्हणाले राजे निम्या लोक घेऊन तुम्ही पुढे निघा, निम्या लोकांनी आम्ही येथे झुंजितो. राजे म्हणाले नाही बाजी सगळे सोबत जाऊ. नाही राज लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. निम्या फौजेनिशी राजे पुढे निघाले आणि त्या घोडखिंडीमध्ये राजे बाजीप्रभू आपल्या 300 मावळ्यांशी झुंजत राहिले. मोगलांचा प्रपात त्यांच्यावर कोसळला, तुफान झुंज झाली. बाजीप्रभू कडळत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोपर्यंतचे आवाज आमच्या कानावर पडत नाहीत तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोपर्यंतचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. बाजी प्रभू फुलाजी प्रभू आणि बांदल फौज स्वराज्यासाठी स्वतःच्या आयुष्याचं अर्धदेती झाले. खर तर बाजी प्रभू फुलाजी प्रभूंचं गाव सिंध. महाराज बाजी प्रभू फुलाजी प्रभूंच्या सिंध या गावी गेले. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू फुलाजी प्रभू एकूण यांना 8 मुलं. महाराजांनी त्यांच्या 8ही मुलांना स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची 350 वर्षापूर्वी महाराजांनी सुरू केलेली. ठीक आहे ज्यांची मुलं तरुण आहेत त्यांना सरकारी सेवेत घेतलं जाईल. पण काही सैनिक असे असतील की ज्यांची मुलं अजून छोटी आहेत पण ते युद्धावर गेले, मारले गेले. आता त्यांच्या पश्चात त्यांच्या छोट्या मुलांचं काय? आपल्या सैनिकांच्या छोट्या मुलांसाठी महाराजांनी रायगडावर बाल परवेशी गृह उभारलंय. आताच्या भाषेत त्याला आपण वसतिगृह म्हणतो. या बाल परवेशी गृहामध्ये आपल्या सैनिकांच्या मुलांचं संगोपन, संवर्धन, शिक्षण आणि प्रशिक्षण स्वराज्याकडून केलं जायचं आणि ती योग्य वयात आल्यावर त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. लहान मुलांचंही झालं. पण काही सैनिक असे असतील नुकतंच लग्न झालंय, अजून मुलबाळ नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त विधवा पत्नी. आता त्याच्या पश्चात तिचं काय? 350 वर्षापूर्वी महाराजांनी आपल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. फॅमिली पेन्शन किती तेही ठरवलंय. तो सैनिक युद्धावर असताना मारला गेला तेव्हा त्याला जेवढा शेवटचा पगार असेल त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून दिली जायची. पत्नींचंही झालं. आता काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, तो युद्धावर गेला, मारला गेला, आता घरी फक्त वृद्ध माता पिता आहेत. आता त्याच्या पश्चात त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी अडीशेरी नावाची योजना आणली आहे. आपल्या सैनिकांच्या माता पित्यांना स्वराज्यातून दरमहा 2.5 शेर धान्य दिलं जायचं. थोरांपासून पोरांपर्यंत प्रत्येकाची व्यवस्था महाराजांनी स्वराज्यात केली. लोककल्याणकारी राज्य का? याचं उत्तर हे. आणि म्हणूनच या देशाची राज्यघटना तयार करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. लोककल्याणकारी
रयतेचं राज्य. महाराज सिंहासनाची पुढची पायरी चढाले. सिंहासनाच्या डाव्या बाजूला मंत्रीगण आणि आप्तस्वकीयांची, तर उजव्या बाजूला मासाहेब जिजाऊ आणि राजस्त्रियांची व्यवस्था केलेली. सिंहासनाच्या पाठीशी राजचिन्हात अधिकारदर्शक राजचिन्ह स्वर्णांकित भाल्यावर लटकत असलेली महाराजांच्या ऐश्वर्याचं सामर्थ्याचं प्रतीक होतं. अश्वदलाची चिन्ह, आरमाराची चिन्ह, न्याय व्यवस्थेची चिन्ह. महाराजांनी उभारलेलं हे स्वराज्य लोकांसाठी, लोककल्याणासाठी होतं. हे पहिलं लोकशाही राज्य होतं. मंत्रघोष सुरू होता, राजांचा जय जयकार चालू होता. बघता बघता सुवर्ण गुरजबदार घातलेले गुरजबदार आपापल्या जागेवर गेले. अष्टप्रधानांनी आपापल्या जागा घेतल्या आणि राजे तख्तात जवळ आले. त्या सरशी मंत्रघोष चालू असतानाच गागापट्ट पुढाले. सिंहाचा मुखवट असलेला सुवर्ण राजदंड त्यांनी महाराजांच्या हाती दिला. महाराजांनी तो सुवर्ण राजदंड मस्तकी लावला आणि सिंहासनाला त्यांनी वंदन केलं. उजवा गुडघा खाली टेकून महाराज सिंहासनापुढे नतमस्तक झाले आणि महाराजांनी पदस्पर्श न करता सिंहासनारोहण केलं. त्या सरशी मंत्रघोष थांबला. गागाभट्ट पुढे झाले आणि त्यांनी सुवर्ण छत्र महाराजांच्या मस्तकी धरले आणि गागाभट्टांची गगनभेदी किलकारी घुमली. क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. आणि अवघा जय ध्वनी निनादला. नगारे नवती गरजू लागल्या. रायगडाच्या तोफा धडाडू लागल्या. राजे छत्रपती झाले. सह्याद्रीचा पुत्र छत्रपती झाला. जिजाऊंचा पुत्र छत्रपती झाला. लोकांचं लोककल्याणाचं राज्य स्थापून राजे छत्रपती झाले. या आमल्यांची पातशाहीमध्ये एक मराठा एवढा पातशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकारांनी त्याचं वर्णनही केलं. राजांनी राज्य स्थापन केलं. रायगडाच्या माथ्यावरचा रेशमी भगवा आभाळाला गरजत सांगू लागला. शतकानुशतकातली ही एक विलक्षण घटना घडली. राजे छत्रपती झाले. जणू आभाळ पुरत भगव भगव झालं. हा नवा सूर्योदय होता लोककल्याणकारी राज्याचा. महाराजांनी शिवराई नावाची नाणी पाडली. राजव्यवहार कोशाची निर्मिती केली. नवीन शक चालू केला. युग प्रवर्तक राजे, राष्ट्र निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज. बालेब किल्ल्यापासून जगदीश्वराच्या मंदिरापर्यंत महाराजांची मिरवणूक निघाली. गरजात वाजत जय ध्वनीच्या जय जय करत स्वर्ण पुष्प उधळत महाराजांची ही मिरवणूक चालली. महाराजांनी भेदभाव रहित स्त्रियांचा सन्मान राखणार, 18 पगड जाती 12 बोलतेदार सगळ्या जाती धर्मांना समान मानणार हे विलक्षण राज्य निर्माण केलं. खरं तर रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात, मुळातच हा देश विविध जाती पंथ आणि धर्मांचा, या सगळ्यांना एकत्र आणणं कठीण. हे एकत्र आले तर त्यांच्यात एकत्व निर्माण करणं कठीण, आणि एकत्व निर्माण जरी झालं तर त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं महाकठीण. पण हे अत्यंत महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं प्रत्यक्षात उतरवून दाखवलं. राजांचं राज्य हे नैतिक मूल्यांचं तत्वांचं सध्याचं राजकारण अर्थकारणावर अवलंबून आहे, पण महाराजांचं राजकारण हे नैतिक मूल्यांवर अवलंबून होतं. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी पुण्याच्या लाल महालावर केला. शाहिस्ताखानाची बोट छटली आणि वाऱ्यासारखे आलेले महाराज तीरासारखे निघून गेले. काही वेळानंतर लाल महालातला गोंधळ संपला आणि शाहिस्ताखानाची एक बहीण धावत धावत शाहिस्ताखानाकडे आली. भाईजान भाईजान मेरी बेटी गायब है, मेरी बेटी गायब है भाईजान. त्यावेळी शाहिस्ताखान तिला म्हणाला, शिवाजी राजांची माणसं तुझ्या पोरीला पळवणार नाहीतच, पण जर चुकून तसं काही घडलं असेल तर बेफिक्र राहा, शिवाजीराजे पोटच्या लेकी सारखीच तिची काळजी घेतील. कोण बोलताय? कट्टर वैरी शाहिस्ता खा. हे आहे महाराजांचं चारित्र्य, हे आहे स्वराज्याचं चरित्र. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जागर करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीवर पावलं टाकत जाणं हे आपलं कर्तव्य.
गेली 16 वर्ष हा शिवजयंतीचा उत्सव होतो आहे, शिवविचार आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. पण काल बाबूभाईंनी एक कळकळीची विनंती केली की सर, तरुण पिढी व्यसनाच्या जाळ्यात अडकली आहे, त्यांना यातून बाहेर काढायला हवं. नाहीतर छत्रपतींचा जागर मानणारे हे तरुण जर ऐन तरुणपणी बापाच्या खांद्यावर प्रेत म्हणून जात असतील तर या साऱ्याचा उपयोग तरी काय. कुठं कुठं ग्रामीण भागामध्ये सुद्धा ड्रग्सचे अड्डे सापडायला लागले, पानपट्टीवर नको त्या गोष्टी मिळायला लागल्या. आमच्या पोरांकडे कुठलं ध्येय उरलंच नाही, स्वतःत असलेली ऊर्जा कुठं खर्च करावी त्याला कळत नाही, आणि मग त्या निराशेत तो नशेला जवळ करतो आणि स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. मला प्रश्न पडतो, 30 वर्षाच्या पोरला हार्ट अटॅक येतो, 35 वर्षाच्या पोराच्या किडन्या बाद होतात, 22व्या वर्षी पोरला ब्रेन स्ट्रोक होतो. हा काय प्रकार आहे? कुठली पिढी आपण तयार करतो? जगाच्या पाठीवर असं यंत्र नाही ज्या यंत्रात भाकरी टाकली की रक्त तयार होऊन बाहेर पडतं. असं अलौकिक आणि अद्भुत शरीर नावाचं यंत्र आम्हाला परमेश्वरानं दिलंय. त्या शरीराची काळजी करणं, त्या शरीराबद्दल कृतज्ञ राहणं ही आमची सगळ्यात मोठी जबाबदारी. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, माणसं स्वतःच्या चष्म्याची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या डोळ्यांची काळजी घेत नाहीत. माणसं स्वतःच्या मोबाईलची जेवढी काळजी घेतात तेवढी स्वतःच्या हृदयाची काळजी घेत नाहीत. आयुष्यात कमवायचंय काय? जगात कदाचित तुम्ही स्वराज्य नाही घडवू शकणार, पण स्वतःला तर घडवू शकाल. जगातली सुंदर कलाकृती आहे स्वतःची निर्मिती करणं. स्वतःची निर्मिती करा. शिवप्रभू ते सांगतायत. अहो बघा ना, एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो, बायपास करावी लागते. बायपास करणं म्हणजे खराब झाली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी रक्तवाहिनी जोडायची. या शस्त्रक्रियेला खर्च येतो 3 लाख. म्हणजे आमची खराब झालेली एक रक्तवाहिनी केवढ्याला पडली? 3 लाखाला. आमच्या हृदयाजवळ मुख्य 3 रक्तवाहिन्या बरोबर 1 लाख रक्तवाहिन्यांचं जाळं आहे. एका रक्तवाहिनीची किंमत जर 3 लाख तर 1 लाख रक्तवाहिन्यांची किंमत किती झाली? 2 डोळे दिलेत आम्हाला, एखादा डोळा बाद होतो, आता नवा डोळा बसवता येतो, नव्या डोळ्याची किंमत आहे 20 लाख. म्हणजे 2 डोळ्याची किंमत झाली 40 लाख. 2 किडन्या दिल्यात आम्हाला, माणसं नको ते अपेयपान करतात, मद्यप्राशन करतात, किडन्या बाद होतात, माणसं डायलिसिस वर जातात. डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर किडनी बदलून घ्या. आता किडनी बदलून मिळते, एका नव्या किडनीची किंमत आहे 80 लाख. म्हणजे 2 किडनीची किंमत झाली 1,60,00,000. अरे शरीराच्या अवयवांचा जर हिशोब केला तर आमची एक रक्तवाहिनी 3 लाखाची, आमचे डोळे 40 लाखाचे, आमच्या किडन्या 1,60,00,000. असा जर शरीराच्या अवयवांचा हिशोब करत गेला तर शरीराची किंमत जाते कोट्यावधी अब्जावधी रुपयांच्या पुढं. अरे त्या परमेश्वरानं जन्माला घालताना हे अब्जावधी रुपयांची शरीर नावाची इस्टेट देऊन आम्हाला पाठवलं. ती इस्टेट जपाना कुठल्या प्रॉपर्टीच्या मागं लागतो आम्ही? शिवप्रभूंनी या शरीर संपदेच्या बळावर आणि मनोनिग्रहाच्या जोरावर राज्य उभा केलं. तुम्ही त्या मातीत जन्माला आला आहात. नको त्या गोष्टी करून आयुष्य वाया घालवण्यासाठी तुम्ही जन्माला आला नाही आहात, हे आपण पहिल्यांदा लक्षात घ्यायला हवं. शिवरायांचा जागर करताना, शिवरायांसारखं आपण दिसावं असं वाटताना आपण शिवरायांसारखं असावं हेही आपल्याला वाटलं पाहिजे. शिवरायांचे ते गुण, विचार, संस्कार आपल्यात उतरले पाहिजेत. बाबूभाईंची, राजप्रतिष्ठानची सगळी धडपड तळमळ त्यासाठी आहे. या धडपडीला यश येवो अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. हॅलो शिवप्रभू.